तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। आणि इकडे का असतात माहिती आहे काय? कारण की त्या दिवशी कामाला जायचं होतं आणि पप्पू सोडून जातातच नाही, त्यामुळे ते काकोने आली आणि चप्पल ठेवला आणि खळाच्या इथंच आणि चप्पल विना बसली आणि अशीच गेली तिकडं। त्यामुळे वरती घेऊन जाऊन मग सगळे बसतो आम्ही, नाही तर विसरूसच होऊन जाता। तर आता आम्ही सगळे निघालोय, बाजारात निघाले केळवलीच्या। अरे ते म्हणजे पिशव्या भर आतमध्ये आणि ते चप्पल घेऊ सांग आधी। अजून आयाने येतात, ती अजून आलीच नाही। अरे काकू चप्पल चप्पल आगे चप्पल घे असंच होता। सगळी बाहेर ठेवतात चप्पल आणि अशीच बसतात गाडीत। तर आता आम्ही चाललोय शुक्रवारच्या बाजारात केळवली। तर हे बघा हे चालले आणि अजून बाकी येणार आहेत, काही जण आहेत। तर आम्ही जाऊ नंतर वरती, तोपर्यंत जाऊन थांबतील वरती। आणि खूप काय घ्यायचं आहे बाजारात, आता बघू सुकी मच्छी बिची सगळं काय। आणि धना पण मम्मी काहीतरी करूच ना, धना बारीक करूच ना, धण्याची एक मॉड घेतला नाही तर ते सगळं बारीक करून चक्कीत लावायचं तो वाटतं, काय माहीत नाही। तर अजून सगळेजण जमायचे, ती काकू आहे इथं आणि अजून आहेत आयाने येऊचे। तर चला जाऊया आपण, आता व्हिडिओला सुरुवात करूया। वय केळ बाजारात चाललोय। सगळे चाललेत कामाला आणि हा पप्पू इथं थांबलोय। तर आता सकाळचे फक्त 8:30 वाजलेत, तरी पण किती ऊन आहे बघा साईडला। आता नंतर किती होणार आहे पत्त्याच नाही त्याचा, खूप ऊन लागतं। आणि बघताय कसं बघली, अजून येतात माणसं, कधी येतात काय माहीत नाही। तरी सगळे हे बघा येतात फलटर, सगळे मुंबईत चालले आता लग्ना बिग्ना। पैसे विसरलं लवकर आठवण झाली म्हणता काका, खरं लवकर आठवण झाली। काय मग चालला, येणार कधी? येणार कधी? येणार आता लग्न बिग्न करून 18 तारीख। हा काय, अशा प्रकारे चालले ते स्टेशन पर्यंतची माणसं आहेत वाटतं। चला मग फिरूस बाजारात, केळवलच्या बाजार आज मसोबा मध्ये आहे। सर्व मुंबई चाकरमान्यांच्या सगळे या भेटेत वाटतं या। मी म्हटलं कोण हे सगळे आज काका पण चालले कामाला, हे रिक्षावाले। अजून मम्मीने येत नाही। ही का नाही त्यात गाडी लेट आहे म्हटलं ना, म्हणून बसू रे। गाडी लेट आहे, बारकू पण म्हणते फोन केला का लय म्हणता सावंतवाडीची पार्टी 2 तेच नाही 10 वाजे बोल 10 चा टाइमिंग लागतो नाही। वसई ट्रेन धन बारीक करून कोण मी येणार आहे बाबा। अरे बाबा तू राहस सांगत नाही आहे, घेऊन येऊन सांगताय। ते वरती सगळं टाकून द्यायचं ना बापू, वरती पिशव्या। तर अशा प्रकारे आम्ही सगळे बसलोय, बाकीचे सगळे मुंबई जाणार आहेत, काही जण आणि काही जण बाजारात जाणार आमच्या सोबत।
ऊन गेल्या जरा मळलं भले काय. चला बाजारात. चला तिकड ना बाबा ह्याची लावत नाही. हे सगळं चाललं होतं परत मुंबईला. त्यांचे झाले मोठं काढून. सगळे गेले आता. चला आज झाली एसटी. आलो एकदाची. काय सकाळी सकाळी ₹200-300 शिवाय मच्छी चिकन घेतात. साईडला वर आहे. आणि बघा मार्केट किती भरलंय ते पुढपर्यंत. आता आलोय केळवलीमध्ये. फक्त 15-20 मिनिटं लागतात आमच्याकडून. आणि ही सगळं मम्मीने चाललेत. तर मम्मीकडं काय मग विचारा. अय मम्मी धन वगैरे घेऊन चालत ते बारीक करायला दळायला. आणि पप्पू गेला तिकडं गाडी लावूसाठी पार्किंगला. इकडं मार्केट इकडं आहे. आणि चाललो या साईडला पुढे मम्मीने गेले धने दळायला. ते बघा इथे ही चक्की आहे इथे. आणि इकडे आंबे बघा किती आहेत ते. काहीतरीच मम्मीने पोचली पण पुढं. वाव काय फुलं आहेत मस्त. तरी चक्की आहे. मापूस चालले ते तिकडं त्या साईडला आतमध्ये घरात काय माहिती. इकडं बघा कसं वातावरण छान वाटतंय बघा. ही घरं कौलारू. आणि इकडे एक स्टॉल आहे छोटंसं दुकान आहे. आबोली बघा. आमच्याकडे पण आबोली आहे. ती गजरा करूच कोणाच टाइमच नाही. केळी पेरूचं झाड आहे मस्त. खारुताई बघा खारुताई. हे वरती गेली. बॉटल्या अशा का ठेवल्या नाही काय कळत नाही मला. सगळ्या लावून ठेवलेल्या आहेत. सगळं झाला वाटतं ते मापून खाली काय आले मम्मी. आणि इकडे ते दळाला टाकतील आणि नंतरला बाजार घ्यायला सुरुवात करू आम्ही. इकडनं ये. 100ला 4 किलो घेता की मम्मी. मम्मी आता घेता काय माहित नाही. इकडे कलिंगड पण आहेत. बार्गेनिंग करत होतं. किती किलो घे बटाटा कांदा. सगळे ओळखीचे. 100ला 4 खाई ठेवलं होतं काय माहिती. तर ही कांदा आता घेत आहे आणि आया पण घेत आहे वाटतं. आता राहू दे. चांगल्याला म्हणलो कसा वाईट जे आहे तो आग्रा आणि लकले की असतो बघा पांढरा. इकडे सगळं पार्किंग करून ठेवलंय गाड्या.
त्या साईडला पण असतील, तिकडे समोर पुढे. यांचं एक एक पिशवी भरून झाली. अजून कांदा झाला, बटाटे घेऊच. बाबा लक्ष बरोबर आहे, जरा पण बारीक जखम नको ते बटाट्यावर. झाला ते एक वचका तयार, एक पिशवी. अजून पप्पूने कुठं इकडनं दिसणार नाही. बघा इकडं आहे. जास्त काय हे नसतं, बाजार मोठा नसता. चल चल धन बघूया, चल तिकडं. अजून धन बघूच. मम्मी थोडं घेतलं, थोडं गाडीत ठेव आता. धन बघूच. अगे ती काकू राहिली, राहू दे. काय तिकडच राहिली ती. हे सगळं इकडे मसाले, मसाले, डाळी, कडधान्य, इकडे लसूण, इकडे सगळं काय किराणा मालच आहे. किराणा मालाचं दुकानाचं सगळं. मसाले इकडे सगळ्या भाज्या, पालेभाज्या. आताच धन बारीक करून आणला नाही, आता मला धन घेते. अजून पुढे आहे काको, इकडे फिरताय. धन घेतो ना मी आधी. तिच्या अजून धन घेऊन राहिले. ही काको पण आली आहे. काय सगळे जण आहेत. आमच्या पाटला नंबर लावा तुम्ही. पाचवाला 1 डझन साबण डाळी ही दमली काय वस्तू. 2 किलो धने, 2 किलो धने आणि तरी ऊन नाही, ऊन परवडलंय. पूर्ण मळाब आहे. ऊन आला की लई जळवता. ही बघ वहिनी पण आली आहे. तू झाला नाही घेऊन अजून. आत्ता झाली काय पिशवी रिकामी आहे. कांदा घेत आहे. कशी आहे चहा पावडर. आणि 100 जरा इकडे बघा. 5च दिला का. ए बापू तो बसलाय आरामात तिकडं. कासर मामा पण आलाय. ते कासर बांगड्या भरणार आहे. आमच्या इकडे बांगड्या भरायला येतात ते मामा. हिनं कांदा घेतला, बटाट काय घेतला, कांदा घेतला. वहिनी कसं आहेत कांदा. कसं 4 किलो. 4 किलो 100चे 4 किलो. काय आहे सगळा. ताई मला इकडे द्या. हिला इकडे द्या. आणि 2 किलो झालं. त्यांचा अजून काहीच घेऊन नाही झालाय. नानांचा पूर्ण सगळं क्लीन येते बघा. डाळी जरा पण घाण नाही याच्यात. सगळा मस्त ताज्या ताज्या भाज्या आहेत. इकडे सगळं कडधान्य, केळी.
एवढ्या आता रस्त्यात ना केवढी मोठी मोठी गाड्या टाकतात. नाही नाही थांबा इथे चालला. मस्त आले. मी ठरवले ते कपड्याचं पण दुकान आहे. आणि हे कसं वाटतं तुझ्या जरा पिक्का पिक्का वाटतात ना. ते हिरवा हिरवा म्हणजे नवीन एकदम उलट चांगले आहेत बघ. जाऊन बघ. तर आता धने घ्यायचे. अर्धे धने झालेत. तिकडं वाट्याला टाकलं होतं आम्ही आणि आता पुन्हा घेते. हे कपडे बघा सगळं काय काय आहे. पाव किलो पण दरात अर्धा किलो. भाज्या 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 मच्छी सुकी मच्छी. काको घेता इकडं. हे बघा काकोनी काय यार. एका इकडे गाडी येत आहे इकडे गाडी. एवढूस रस्ता मध्ये दोन्ही साईडनं बाजार कसा व्हायचा. चला चला तिकडं. ती काय टर्न करून जाऊ परत. सुकी मच्छी नाही घेतो मम्मी. सुकी मच्छी नाही घेतस. घे काहीतरी. हे काकू पण घेते. वाफती बिफ्ती मस्त आहे ना. सगळा चवचव चवचव चालू आहे. 50चं वाटत या. हे सगळं 50चं वाटत काय. हा 100चं. बापरे. हे वाटे कितीच आहे. 100चं वाटत. वाट्यावरही सगळे मच्छी. आमच्या आऊस तिकडे गेले. येवा आधी. काय अरे मग तिकडे जाऊन आला त्या काय. बस झाला या कर. काय बळ शेंगटी सुकी मस्त आहे सगळा. इकडे पण बघा. सुकी मच्छी तर घेऊन झाले. तुम्ही नाही घेता हो सुकी मच्छी. काय घेतला सुकट घेतला नानाने पण. आणि आता इकडं ओली मच्छी सगळं काय काय आहे तर बघू नंतर. तिचा काय तर हो दे आणि घेऊनच ठेवलं. ते दादा पण भेटलंय काय बाजार घेऊन आलेलं. अगं चला इथं वली घ्यावी आता. तिथं आधीच गर्दी आहे. हा येत आहे. केवढी मोठी मोठी मच्छी. हे टोल आहेत ना गे. आणि तिकडं काय तर चिकन. ते काय चिकन.
खाता तो जीवा खाता मटण वाटतं का चिकन वाटतं काय माहिती. इकडे पण बघा केवढं मोठं मासा आहे. इथं पण आहे सगळ्या प्रकारची मच्छी आहे. म्हणजे घेतात मम्मीनी. इकडे बघू इकडं तर वाटच आहे. मम्मी काय घेते गे ते नाही घेत आहे. मम्मीने घेतला ना पण. मम्मी काय घेतलं की तू? अरे रेणीचा मच्छी घेतली. ती रेणी काय तर हे मम्मीने घेतला ना. आता ओली मच्छी पण झाली सुकी मच्छी पण झाली घेऊन. फक्त ही 2 पिशव्या आणायची तर एकच पिशव्या आणल्या आणि कधीपासून फिरवत आहे भरलेली गाडीत ठेवायची. ते एका नानाने पण घेतला नाही मच्छी. त्यांनी पण घेतला नाही काय. आपण दोघं खाऊया. मी घेतलो रे 100 2 पुडी खाय. बस वाटतील चौघासनी. आता काय एकटीच आहे. मी पैसे देतो. नको नको पैसे घेऊन चल आता मच्छीचा फोटो काय कधी घेणार नको तिका 2 सुट्ट्या. आता ऑलमोस्ट झालाय आमचं घेऊन. जास्त सगळं झालंय. आता बघू भाज्या आहेत पण इकडे बघ आंबे पण कैऱ्या कच्च्या. एक किलो कढी करा सगळे सॉस. वांगी टमाटे सॉस. टमाटे वांगी सॉस. सॉस सॉस की स्वस्त म्हणता. स्वस्त ससा हात लावू नका. कोलंबा आणि वांगा कोणाच ऐकत नाही. वांगी पण झाले आता घेऊन. टमाटा 20 रुपये. तर इकडं आता टमाटा घेते आहोस. टमाटा घेते. 1 किलो 20. टमाटे स्वस्तात मग वय ना. आमच्याकडे पण भरपूर झाडं उगले टमाट्याची. स्वस्त म्हणजे किती दिवस झाले टमाटा वांगून. दारात भाजी घेऊ नका. मम्मी जरा कच्चा कच्चा घे. युट्यूबला तुम्ही खारे पटणच्या आपल्याकडचीच आहेत. आमच्यातलीच आहे मावशी. मला मावशी कारण मी सगळं पिशवी विसरू नाही. भेंडी देऊ. पिशवी विसरून आलं. कोथिंबीर लगेच खराब होता उन्हात. पण 10 रुपयाची देऊ बाई. मी अगदी देते याच्यातली कोथिंबीर खराब होत लगेच कोथिंबीर. सगळं आहे काय हे बघा. शेंगा बिंगा किंवा बघा कुठे फिरताय तो. तर आता हे काहीतरी घेतात त्यांचा अजून बाजार होणार नाही घेऊन. आणि आता आम्ही चाललोय. काय काय घेऊचा रे. आणि बघू काहीतरी खाऊचा काय असेल तर. बाजार तर भरपूर भरलाय आता. सुकी मच्छी बघूया आता काय काय. मी काय बोलतोस रे तू. तिकडं पण एक आलं. बघूया काय दाखवते मी तुम्हाला पण. तर काहीतरी तिकडं आवाज येत आहे. ते बोलते माकडा पिटलूसाठी. माकडाच नाही आखूसाठी.
काय हे आहे का पाणी पाणी घाली मशीन आहे काहीतरी लिक्विड आम्ही वापरतो ना बाजूला ते हलवायचं गॅस होतो गॅस होणार ओ माय गॉड आवाज किती रुपये 150 रुपये हो फिक्स काय कमी नाही पण मस्त आवाज येते ना मोठा येत आहे आवाज गौरीला पळून जाते आमच्याकडे माकडा लय असतात ते दगड टाकायचे का पहिल्यांदा मग हे दुसरं दगड टाकलं तर जमणार नाही का आमच्याकडे मिळणार मग हे नॉर्मली हे खडे नाही चालणार का अरे नंतर करतो हे असं खडे मला वाटलं हे चालतील पण ते नाही ते दुसरे आहे ते पण दगडच आहेत ना ओ कसलं आवाज भेटत का ते नाही भेटत बघू जरा ते एक बघू गॅस वेल्डिंग वाल्याकडनं एक कार्पेट बनायचं कार्पेट तर हे आहे कार्पेट म्हणून तर हे याच्यात टाकून ते करायचं त्याने घेतलंय मस्त आवाज पण मस्त येत आहे 150 रुपये बरोबर आहे याला पण आम्ही आता घेत नाही दगडाचं एक पाकिट आहे ना ते काय कार्पेट काहीतरी ते तर ते दगडाचं एक पाकिट 30 रुपये आम्ही नाही घेतलो आणि 150 रुपये ती मशीन पूर्ण म्हणजे ते काय ते मशीनच ना रे ती का वाजवायचं ते काय आहे ते छान पण आवाज मस्त येतो त्याचा अजून केवढा येतो आवाज दोरा घ्यायचा आणि हो आईस्क्रीम पण खाऊया रे तर आधीच गर्दी आहे बघा किती दुकानात काय माहिती विचारायचं फोन कर ना ते बघा आमच्याकडचे दादानी काय आलात कधी मुंबईवरनं आलात कधी चाकरमनी कधी हा काय डायरेक्ट आता बाजारात आता तिकडं हे बघा सुयश ते चाललेत काय माहित नाही कुठं चाललं सगळं बाजार घेत आहेत तर आम्ही त्या दुकानात बघू दे फोन झाला ना 115 झाले मस्त थंडगार जरा लवकर चला तिकडे सगळं नाश्ता वगैरे पण भेटतो पण आम्ही नाश्ता करून आलो इकडं सगळं वडापाव काय काय गाडी मस्त ह्या ऊन मध्येच जाता मध्येच येता चला पहिल्यांदा आईस्क्रीम खाऊया हे भाकरी खाता की बसून भाकरी खाऊन की बसून म्हणता बसले गाडी होती केळी खातात बसून हे बघा हे 1-2 पिशव्या आणि ह्या पिशव्या हे सगळं भरतात आतमध्ये आता तर आता तुम्ही बघाल ना सगळ्यांचे पिशव्या आता भरलेलाच निम्मा सगळ्यांचा बाजार घेऊन झालेला आहे तर कारण की हे फक्त ना म्हणजे 11-12 वाजेपर्यंत असतं पूर्ण दिवसभर नसतं हा बाजार सकाळचा टाइम पण बघा आता तर भरपूरच गर्दी झाली नारळ कपला नारळ ते बघा गाडी पुढे आहे फोन करणार हे बघा हे असं मगाशी दाखवलं माकडं कसलं मस्त येतं आवाज नावच त्या माकडा फळवूचे बंदूक दाखवत दगड भरणार आतमध्ये पाणी हे करून मिक्स करणार माकडा पळवूची बंदूक हे बघा कसल्या पिशव्या सगळा काय भरून ठेवलेली आहे गाडी
ती कुठूनच आणणार, ती त्यांचं इतक्यात होणार ना असं वाटतंय. हे काय मामानो, हा सगळेजण आलेत बाजारात. मम्मी जाणार नाही. हॅलो, तर आपण ते मगाशी बघितले ना, जे की माकड पिटलायला ते काय ती बंदूक माकडांची, ती कधीपासून पिटलायलाच बोलतात ना, हकवायला बोलतात आमच्याकडे. पिटलायला असं ते काहीतरी आम्ही असंच बोलतो आमच्या भाषेत. हकवायला बोलतात, पिटलायला. हा माझच पाठवत होतं वाटतं, मम्मीच नाही आणत. हा जातो. तर ते हे आहेत ना, ते किती वेळा ते सगळ्यांना दाखवून त्यांनी संपवले वाटतं ते दगड आण दिले ते. म्हणजे जेव्हापासून आम्ही आलो ना तेव्हापासून बघितलं होतं ते, पण तुम्हाला दाखवलं नसेल मी, कारण की सगळं भाजी वगैरे घेईपर्यंत झालं ते टाइमपास. पण तेव्हापासून ते वाजवत आहेत. मी म्हणलं आवाज कुठून येतो, मग कळलं मला की ते वाजवत आहेत ते दगड हे करून. इतके त्यांनी सगळं दाखवून ते दगड संपवले असतील त्यांचे. तर आम्ही कधीपासून वाट बघतो मम्मीचे ना, ते काय ते धणे बारीक करायला गेले ते अजून आलेच नाही. आणि एवढंच होता बाजार. आणि म्हणजे मम्मीने घेतला ते मच्छी, सुकी मच्छी, ओली मच्छी, पालेभाज्या घेतल्या आणि सगळ्या कांदे बटाटे पण घेतलेले. तर एवढं झालं. आणि ती धणं बारीक करून दिली ते अजून आले नाहीत. कधीपासून वाट बघतोय आम्ही. फोन केला होता त्याचा अजून टाइम लागणार आहे वाटतं. तर मग आता हा ब्लॉग मी इथं संपवते. तर हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय.